नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिलांना मोफत झेरॉक्स मशीन दिलं जाणार आहे, त्यासाठी अर्ज कसा भरायचा, अर्जासाठी कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज कुठे नेऊन द्यायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की संपूर्ण माहिती बघताना आपल्याला संपूर्ण फॉर्म भरायचा कसा याची सुद्धा माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर सन 2024-25 या वर्षामध्ये जिल्हा परिषद 20% उपकरणांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवण्यासाठी योजनेकरिता भरावयाचा नमुन्यांचा अर्ज आहे आपल्याजवळ आणि हाच अर्ज तुम्हाला भरून द्यावायचा आहे. सदर योजना अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर सर्वात अगोदर दिव्यांगांचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतर इतर लाभार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. आता प्रति यामध्ये बघितलं तर माननीय जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अर्ज मागण्यात येत आहे. प्रत्येक तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुमच्या जवळच्या समाज कल्याणामध्ये अर्ज भरणे सुरू आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याणमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज अशा प्रकारे मिळेल. ज्या ठिकाणी समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर आहे त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्ज मिळणार आहे. आता यामध्ये बघितलं तर गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जी तुमची पंचायत समिती असेल ती टाका, जिल्ह्याचं नाव टाका. आता यानंतर बघितलं तर सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद 20% उपकरणांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेकरता झेरॉक्स मशीन पुरवण्यासाठी अर्ज सादर करण्याबाबतचा हा एक नमुना अर्ज आहे. आता वरील विषयानुसार या ठिकाणी महिलांचं नाव टाकायचे, राहणार टाकायचे, पोस्ट टाकायचे, तालुका टाकायचे, जिल्हा या ठिकाणी येईल. त्यानंतर जिल्हा परिषद 20% उपकरणांतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे या योजनेचा लाभ मिळण्याकरिता गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जी तुमची पंचायत समिती असेल त्याचं नाव टाकायचे, मार्फत अर्ज सादर करत असून त्या संबंधीची आवश्यक माहिती खालील प्रमाणे मी जोडत आहे. आवश्यक तिथे तुम्हाला असे टिकमार्क करायचे आणि प्रत्येक रकाना तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती बघून तुम्हाला भरून घ्यायचे. जसं की यामध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचंय, मोबाईल नंबर टाकायचे, संपूर्ण पत्ता टाकायचे, जात तुमचं जी कास्ट असेल ती टाका, व्हीजेएनटी असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी टाका. अर्जदार दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाचं रहिवासी आहेत का, सदस्य आहेत का, जर असेल तर या ठिकाणी होय आहे यावर टिक करा, नसेल तर नाही याच्यावर टिक करा. आता सन 2023-24 लाभार्थी कुटुंबांचे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे त्यांनी ते या ठिकाणी लिहायचं आहे. आता सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या उत्पन्नाचा दाखला सोबत जोडायचा आहे. जो तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल या वर्षीचा तो तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला, जर ग्रामसेवकाकडून तुम्ही रहिवासी दाखला घेतलेला नसेल, सोय घोषणापत्र, रहिवासी प्रमाणपत्र जोडत असाल तर तो या ठिकाणी होय करा. जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला यासोबत जोडलेला आहेत का तो या ठिकाणी जोडायचे. तुमच्याकडे जागा आहे का, व्यवसायासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा आहे का, तर जर नसेल तर तुम्ही नाही करू शकता. व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास घरमालकांचा करारनामा सोबत जोडायचा आहे. जर भाडेपट्ट्याने जर जमीन नसेल, स्वतःची असेल तर या ठिकाणी नाही या यावर क्लिक करा आणि जर भाडेपट्ट्या नसेल तर होय करा. व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला तुम्हाला द्यावाचा आहे. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे काय ते तुम्हाला या संबंधी जोडायचं आहे. कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे काय तो तुम्हाला यामध्ये जोडायचा आहे. लाभधारक गरजू पात्र असले बाबतचा संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. लाभार्थ्यास लाभ देण्याबाबत ग्रामसभेत केलेले ठराव क्रमांक ते तुम्हाला ठराव क्रमांक दिनांकासह यामध्ये जोडायचं आहे. लाभार्थ्यांचा राष्ट्रीय बँकेचा पासबुक, पोस्टाचा खाता असेल तरी तुम्हाला चालणार आहे. बँकेचं नाव असेल, IFSC कोड असेल, या बाबी तुम्हाला यामध्ये
भरून घ्यायचे. आता हा प्रकरण तुम्हाला संपूर्ण वाचायचे, यामध्ये तुम्हाला माहिती काही दिलेली असेल ती वाचून तुम्हाला जे आहे सर्वात अगोदर महत्त्वाचं पूर्ण लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यानुसार तुम्हाला वस्तू खरेदीच्या अटी आणि शर्तीनुसार वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला बँकेद्वारे बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार, म्हणजे तुम्हाला अगोदर पैसे दिले जाणार नाही. सर्वात अगोदर तुम्हाला झेरॉक्स मशीन खरेदी करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी करायची. अर्जदाराचं संपूर्ण नाव, स्थळ, दिनांक या बाबी या ठिकाणी भरायचं आहे. आता अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे कोणती आहे? जागेबाबतचा दाखला, सक्षम अधिकारी जातींचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नाचा प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचा दाखला, जर नसेल तर काही देण्याची आवश्यकता नाही. ग्रामसेवक यांचं सोयी घोषणापत्र, रहिवासी प्रमाणपत्र, स्वतः तुम्ही सोयी घोषणापत्रांचा रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकता. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचा ग्रामपंचायतद्वारे दिलेला दाखला, कुटुंब सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकांचा दाखला, ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्याबाबत घेण्याबाबत ठरावाची नक्कल तुम्हाला यासोबत जोडायची आहे. आधार कार्डची झेरॉक्स जोडायचे, राष्ट्रीय बँकेचे पासबुकचं प्रत जोडायचे. ज्या बँकेला आधार नंबर लिंक आहे त्याच बँकेमध्ये पैसे येणारे लक्षात ठेवायचे. व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, लाभधारक गरजू पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, व्यवसायासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा असल्याबाबतचा नमुना नंबर 8, जर नसेल तर नाही करू शकता. व्यवसायासाठी जर भाडेपट्ट्याने तुम्ही घरमालकांचा करारनामा जोडू शकता. जर तुमच्याकडे जागा स्वतःची नसेल आणि दुसऱ्याच्या किरायाने तुम्ही जागा घेतलेली असेल तर तुम्ही भाडेपट्टी करार बाउंडवर तुम्हाला लिहून द्यावायचा आहे. गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे शिफारस पत्र. आता हे जो शिफारस पत्र आहे तुम्हाला कशा प्रकारे भरायचं समजून घ्या. सर्वात अगोदर या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, महिलांचं नाव लिहायचंय, राहणार, पोस्ट, तालुका या बाबी तुम्हाला भरून घ्यायचे. त्या अंतर्गत मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे या योजनेचा प्रस्ताव या कार्यालयात दाखल केला असून प्रस्तावाची छाननी असता अर्ज परिपूर्ण असून सदर योजनेसाठी सदर लाभार्थी आवश्यक कागदपत्रांच्या अनुषंगाने पात्र आहे. सदर योजनेसाठी उपरोक्त आवश्यक सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत दाखल केलेली असल्याबाबतचे या ठिकाणी लाभार्थ्यांच्या अर्जास मंजुरीस्तव कार्यालयाकडून शिफारस देण्यात येत आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला पंचायत समिती कर्मचारीकडून या ठिकाणी स्वाक्षरी घ्यायची कार्यालयीन कर्मचारीकडून, त्यानंतर विस्तार अधिकारी या ठिकाणी स्वाक्षरी करतील आणि त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून स्वाक्षरी आपल्याला मिळेल. लाभ न घेतल्याबाबतचा प्रमाणपत्र यामध्ये बघितलं तर तुमचं महिलांचं नाव असेल, यामध्ये पोस्ट असेल, तालुका असेल, संपूर्ण बाबी भरायची आहे. ग्रामपंचायतचं ग्रामसेवकाकडून तुम्हाला सही, शिक्का या बाबी तुम्हाला भरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला निमशासकीय शासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला, हे दाखला तुम्ही सोयी घोषणापत्र सुद्धा देऊ शकता. यामध्ये तुमचं नाव असेल, मुक्काम जे असेल, तालुका असेल आणि जिल्हा असेल या बाबी आणि तुम्ही स्वतःची सही या ठिकाणी करायची आहे. जर ग्रामसेवकाकडून घेत असाल तरच ग्रामसेवकाची सही शिक्का मारायची. आता लाभधारक गरजू पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला. आता ग्रामसेवकाकडून ही माहिती भरून घ्यायची, ज्यामध्ये तुमचं नाव असेल, राहणार असेल, तालुका असेल, जिल्हा असेल या बाबी तुम्हाला भरून घ्यायचे आणि तुम्ही कोणत्या जातीतून आहात. जसे की मी विमुक्त जातीतून येतोय तर त्यामुळे विमुक्त जाती यावर टिक केलेले आहे. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या जी जात असेल त्यावरून तुम्हाला टिक मार्क करायचे आणि ग्रामसेवक यांचा सही शिक्का तुम्हाला घ्यावायचं आहे. आता व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचा प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला ग्रामसेवकच देतील. तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही. हे संपूर्ण कागदपत्रावर सही शिक्का तुम्ही फक्त ग्रामसेवकाकडून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. एकाच ग्रामसेवकाकडून जायचंय, ग्रामसेवकाकडून हा फॉर्म भरून घेऊन जायचंय आणि ग्रामसेवकाजवळून फक्त सही शिक्का घ्यायचंय. जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला. आता जागेबाबत ग्रामसेवक कोणता दाखला देतोय या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला जागा असेल तर ग्रामसेवकाकडून हे फॉर्म भरून घ्यायचंय. जर नसेल तर तुम्ही करारनामा सुद्धा जोडू शकता. करारनामा हा बाउंडवर असतो, लक्षात ठेवायचंय. विथ नोटरी सुद्धा करणे गरजेचे असते ज्यावेळेस आपण करारनामा घेतो. तर अशा प्रकारे बघितलं तर हे महत्व एक पूर्ण फॉर्म आहे. हा फॉर्मची प्रिंट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हा फॉर्म भरून तुम्हाला जवळच्या समाज कल्याण विभागाकडे द्यावायचं
आहे हा फॉर्म समाज कल्याण विभागाकडे भरून दिल्यानंतर तुमचं निवड केली जाईल आणि तुम्हाला झेरॉक्स मशीन मोफत पुरविली जाईल। तर अशा प्रकारे बघितलं तर एक महत्त्वपूर्ण योजना जी आहेत महाराष्ट्र शासनामध्ये सध्या चालू आहे ती म्हणजे मागासवर्गीय महिलांना मोफत झेरॉक्स मशीन पुरवणे। या अर्जाचा नमुना तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि समाज कल्याण विभागाकडे तुम्हाला मिळणार आहे। कुठेही तुम्ही अर्ज करू शकता। या 3 जागेपैकी तुम्हाला जी जवळची जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे। एक तर तुम्ही पंचायत समितीमध्ये हा फॉर्म दाखल करू शकता, दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे हा अर्ज दाखल करू शकता, तिसरं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदमध्ये डायरेक्ट जाऊन हा तुम्ही अर्ज दाखल करू शकता। तुम्हाला तिन्ही जागी तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। असेच नवनवीन योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।